बापा रे, मोठे पाटील येऊन राहिले बाबा. का मोठे पाटील कसे काय हो आमच्या घरी, गरीबाया घरी? आलो गड्या, काम होतं एक म्हणून आलो. बरं बरं बरे आले बा. हा बसा ना, बसा. हा हा बसतो. सांगा काय काम होतं? अरे काय नाही गड्या नामदेव, तू न म्हणतात ते काय शेणखत घेणे लावलं म्हणता, टाल्या 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 टाल्या. काय गेम काय आहे रे बा? मला काही समजलं नाही बा. अरे एका माझं 100 एकर जमीन असल्या म्या कधी टाल्या टाल्या शेणखत नाही टाकलं. तू एवढं शेणखत कशासाठी जमा करून राहिला? अरे बाबा तुम्ही ती विचारायला आले काय? अरे बाबा पाटील, आता तुमच्यापासून तर काही लपवत नाही मी. हा मग घातलेलं कोणाला काही सांगितलं नाही म्या. आता हे शेणखत कशासाठी घेऊन राहिलं सांगू का तुम्हाला? अरे मले गांडूळ खता प्लॅन टाकणार. हा आता कसं आहे, ही शेती बस झाला आता. हे सोयाबीन पेरणं, तूर पेरणं, ढेमूग पेरणं, आता काहीतरी नवीन करा म्हटलं. तेच ते हे बरोबर आहे म्हणा, तू गांडूळ खता प्रकल्प टाकून राहिला, तू करून राहिला. पण हे चाललं तर बरं बा, नाही कसं डुबतीचे पाय डोवात. हे बरं आहे बा आपलं पीक रे, सोयाबीन तूर 2-2, 4-4 क्विंटल तरी होते बाबा. हे जर लंब झालं याच्यात तर मग कसं करशील या गांडूळ खतात? अरे याच्यात जाऊन जाऊन काय जाणार आहे, आपलं काहीच जात नाही याच्यामध्ये. लंबा नाही होत माणूस गांडूळ खतामध्ये, नाही होत. या पिकात तरी माणूस लंबा होईल तुम्हाला सांगतो. पिकाले गरज कशाची आहे? खताचीच आहे. आता हे रासायनिक किती टाकून राहायला आपण, काय फायदा आहे का? मग त्यापेक्षा आपलं स्वतः तयार करा, स्वतः टाका. असा विषय ना, तो विकले जाते, सारं होते ना. बरोबर, पण मग हे कसं असते? हे गांडूळ खताचं काय म्हणजे नेमकं झेमेला काय बा? कसं काय आहे? आता आपल्या याठी 100 एकर जमीन आहे, मी करू शकतो का बा ते? नाही करू शकत तुम्ही? सारच करू शकतात. त्याला काय नाही, साधं आणि सोपं आहे ते. काय नाही, शेणखत घ्या, 7-8 दिवस ते थंड करा. थंड झालं शेणखत की त्याच्यात गांडूळ सोडा. म्हणजे जवळपास 4 बाय 20चा किंवा 30 फुटाचा बेड जर असला तर त्याच्यामध्ये 5-7 किलो गांडूळ लागतात आपल्याला. 300-350 रुपये किलो गांडूळ भेटतात. सोपी आहे, इजी आहे ना ते. काय म्हणजे हे नाही, फक्त पाणी कमी नाही पडू द्या, पाणी मात्रा चांगली पाहिजे. समजा मग पाणी जर जास्त झालं, पाणी जर कमी झालं, तर मग कसं करावं रे बा? ते गांडूळ मेले नाही पाहिजे बाबा कोटो लंबी द्यायच्यात. आता 350 रुपये किलो म्हटलं म्हणजे लय रुपये झाले ना ते गांडूळ. गांडूळ मळत नसतात ना हो. पाणी कमी हो की जास्त काहीच फरक पडत नाही त्याला. फक्त कसं उन्हापासून त्याचा बचाव करायला लागते. डायरेक्ट सनलाईट त्याच्यामध्ये जाऊ द्यायला लागत नाही. त्याच्यावर कसं पोते मोचे टाकणं, त्या पोत्यावर पाणी टाकणं, हे असं काम पाहिजे. असा विषय आहे तो. बरं आहे. चांगलं आहे रे मग. हे तर काही आलं गड्या त्या डोक्यात. चालते गड्या मेंदू पण तू आल्या का नामदेव? तू काय ना काही उकरून काढतस पण दरवर्षी. मागे ते जैविक खताचं काढलं, आता हे गांडूळ खताचं काढलं. बाबा काय काय करतो रे बा तू? काय पाटील, नवीन याच्या अर्थी आपल्याला या लागेल. ते जुनं पारंपरिक, ते रासायनिक या कंपन्या एकूण राहिल्या, आपल्याला उल्लू बनवून राहिल्या. काही फायदा नाही द्यायला नाही लागून. मी तर म्हणतो 2 रुपयाचं पीक कमी पण चांगलं खायला. असं मा म्हणणं आहे. म्हणून मग ऑर्गॅनिकवर आपण उतरलो. सेंद्रिय शेती करायची आपल्याला. आपला बजेट असतो आहे. बाबा तूनच चांगला विचार केला गड्या. आमच्या गड्याला म्हणतली सांग बा समजून त्याले. तो बी रासायनिक खतच बोलते. त्याला हे जरासा खाताशी त्याला म्हणा असं कर म्हणा बाबा. आता आपल्याला काही फरक नाही पडत ना भाऊ. म्हणजे पीक थोडस कमी झालं पण चांगलं खाऊन राहिलं ना माल. पाटलाले सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका. आणि हे खाणं म्हणजे प्युअर आहे. मले डाळ खाल्ली की ऍसिडिटी होय, पण आता काहीच नाही होत. कारण की सारं सेंद्रिय खाऊन राहिलो ना, केमिकल युक्त नाही, भेसळ नाही. नाही गावरानच होते नरबा. त्याच्यावर केमिकलच नाही, फवाराच नाही, कुठला खतच नाही त्याले. रासायनिक तर घटक येतील कुठून? आता या रसायनामुळे आणि या केमिकलमुळे त्रास होऊन राहिला माणसाले. हे कॅन्सर, टीबी, फिबी, याव त्याव, यकृताचे आजार, याचे आजार, त्याचे आजार, हे त्याच्यामुळे होऊन राहिले. मग म्हणूनच मी तो विचार करून मी हे सुरू केला. आता गांडूळ खत आणि जैविक याच्यावर आपली शेती करायची. 2 पैशानं पीक कमी पण चांगलं खायचं. मी ठरवलं ते. आता भाजीपालाही स्वतःच पिकवायचा, फळं बी स्वतःच पिकवायचे, दाणे स्वतःच पिकवायचा आपल्या वावरात. म्हणजे वावराच्या बाहेर जायचं काम नाही आपल्याला. फुईबुंग लायचा, तेलही घरीच काढायचं.
म्हणजे डोक्याला तापच नाही. कोणाच्या किराणा दुकानचं तोंडच पाहायचं काम नाही. आणि साखऱ्या खायचाच नाही, अजिबात नाही, गोड काहीच नाही. चांगलं केलं ना मग. ताप आहे मग आमच्या गोळ्याला सांग बा तू. हा चाल मग येतो मी. सांग तुम्ही लायण्या पाटलाले चहा घेऊन जा ना मग. चहा गी नाही पेत मी, मला ऍसिडिटी होती. बरं बरं बरं. हा चाल मग येतो मी. हा हा. रामदेव न काही गेम बसवला गड्या. हा गांडूळ खता प्रकल्प जैविक खताचा हे तू इकीन बी वावरातही टाकीन, जमिनी सुपीक होईल, बिमारी दूर होतील त्या घरातल्या. सारं ओके मध्ये काम बा. आपण बसलो का तोंडपाठ 100 एकर जमीन असून नाही रे बा, आपल्याला काहीतरी करावं लागेल आता. अरे घंट्या तुला हे शोभते काय रे? चड्डीवर फिरून राहिला, गावात बनेला फिरून राहिला. बाया गी आहेत की नाही गावात काही? काही लाज वाटते की नाही का तुला बेसरमा? कपडे घालत जाय ना पुरे, फुल पॅन्ट घाला, शर्ट घाला. बरोबर आहे काय असं घंटेला सारखं फिरणं? मला काय शोभते काय नाही ते मला नका सांगून तुम्ही. मला काय सांगून राहिले तुम्ही? म्हणजे 100 पॅनल बनेला फिरला की माणूस काय होत असते? लाज वाटते तुम्हाला? बाबू गंठन बरोबर नाही हे असं गावात 100 पॅनल बनेला फिरणं. बाया असतात, चांगलं नाही वाटत ते. बरोबर नाही ना ते असं. चांगलं नाही दिसत ना ते हेंबाळ्या. अहो काय म्हणता हो बुडे बा तुम्ही? तो उसाक बरमोळा 100 पॅनल घातला चालते, त्याच्यावर गावात फिरलं चालते ना. आम्ही 100 पॅनल फिरलं तर तुम्ही असं माझं म्हणून राहिले बाया असता म्हणता. असं कसं मग? तरी बाया पागल्याने नाही लागेल पुरं. हा भाऊ तुझ्या मतान कर भाऊ. सांगणं म्हणजे चांगलं सांगणे गुन्हा आहे भाऊ तिचा. मी काय सांगून राहिलो? चांगलं सांगून राहिलो, तुला वांगलं लागून राहिलं. बुडबा चांगल्याचा आणि वांगल्याचा विचार नाही. सूटबूट घालून फिरत लोक त्याला हसतात, म्हणतात पागल झाला. बिना कपड्याचा फिरलोच म्हणतात हा अजूनही पागल झाला. मग त्यापेक्षा जाऊ द्या ना, मध्ये जिंदगी जगू द्या. मी कसाही राहिलो मला लोक पागलच म्हणतात. मग राहू द्या ना मला कसा बी. तुम्ही काय डोक्याला ताण घेऊन राहिले, टेन्शन घेऊन राहिले फालतू. पहिले काही करा लागत नाही भाऊ, तू कसाही राह. भोंगा आहे नाच की कपडे घाल की नको घालू. जाऊ दे बाबा, मला काय करा लागते. आणि ते बायकोचं पाय काय घेऊन ये त्या पोरीले, तिकडे कट लोक ठेवतं. बायको? अरे बायको फायको नाही पाहिजे ना मला. मी समाजसेवक माणूस, मला काल बायको पाहिजे. आता झाडाला आहे हाती काम गेलाय, आता घरकुलाचं काम घेतो हाती. आता सरपंच लोकांना, गरीब लोकांना कसे घरकुल देत नाही तर पाहतो ना. देवलाल भाऊला घरकुल नाही भेटून राहिलं, त्या झुंबरले घरकुल नाही भेटून राहिलं. गरीब लोकांना घरकुल नाही भेटत. आणि तो शांताराम झाला, तो त्या कोपऱ्यावरचा सोंबऱ्या झाला. ते साले 10 एकर जमीन आहे, त्याला घरकुल भेटले. ते पा लागेल ना मला आता काय. त्याचा बजेट बसवतो दादा. या मतानं कर रे भाऊ, आम्हाला काही करा लागत नाही बापा. म्हटलं तू गुन्हा झाला तुले. तुले काय बोला आपण तुझ्याशी, तू बोलतो काय? तुले काय करा लागते? घरकुला फरकुला जर नांद गायला लागत राहतं बे, येड्यावानी करत राहतं घेणं देणं. हो लेख हो, तुम्ही बोलताय ना आता का तुमचंही घर आलं ना. तुमच्या 5-6 एकर जमीन आहे, तुम्हाला घरकुल भेटलं. बरोबर आहे राजा. म्हणून तर तुम्हाला पाणी सुटलं. थांबा तुम्ही, तुमचाही बजेट बसव. तुम्ही कॅन्सलच करतो, घरकुल बंद द्यायचे. पहिले भूमिहीनाले घर आणि मग शेतकऱ्याला घर. त्याच्याजवळ काही नाही, अन्न वस्त्र निवारी सोय नाही, पहिले त्याले घर. तुम्हाला काय घर पाहिजे? मकान बांधलेलं असल्यावर घरं घेतात राजा. मकान असल्यावर तर त्याला स्वतः वाटायला पाहिजे माणसाला की आपण घरकुल कसं घ्या, किती बेसरम आपण. पण तुम्हाला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. बेसरामासारखं घेतात घरकुल. आलेच नांदी लागतं गळ्या गंठून फालतू घेणं देणं. जाऊ दे ज्याला उद्याचं भलं होते त्याला होऊ दे त्याचं. भाई शिवला का घर दिखाव की आम्ही काय केलं हो त्या शिवल्यानं? काय केलं नाही भाऊ, फक्त तुम्ही आम्हाला त्याचं घर दाखवा. आम्हाला फसवलं सांगा त्यानं. काय सांगा भाऊ, काय सांगा तुम्हाला फसवलं, पण काय केलं काय नेमकं? तुम्ही मला सांगा ना. तुम्ही, मी नेतो घर लोक नेतो, तुम्हाला तो दाखवून देतो, काही वांधा नाही. फक्त सांगा मला काय केलं तर. त्या लुच्च्यानं काय केलं तर. त्या गंठेलेच काय करावं लागतं, हिलप्या पाड्याचं काम. पागलच आहे पण आता काय बोला आपण. भाऊ त्यानं आमच्या गावामध्ये शेणखताची सौदे केले. 27-28 रुपये टाली ना. मग अजून नेऊन नाही राहिला बा. पण तुमच्या गावातला तो शांताराम नावाचा माणूस आहे, तो खपाल टाल्या भरून नेऊन राहिला गावातून. सांगा याला म्हटलं फोन केला, पैसे दे घड्या, टाल्या घेऊन जा, शेणखत घेऊन जायचं. हा म्हणते थांबा, मला टाली भेटून नाही राहिली. सांगा कसं करा भाऊ? काय का फसवलं का तुम्हाला त्यानं? बरोबर, चाला मग घरी. घर दाखव तुम्ही, चला. पण कसं असा सहजासहजी सोडू नका बरं, झोडा लागते त्याले, तर तो तुमचे पैसे देईन. आणि तसे पैसे देत नाही बरं तो. त्याला दणके पाहिजेत. त्याची कसं त्याच्या पाठीला येते खाज. त्या कंबळात लाता बसल्या शिवल्याच्या,
की मग तो पैसे देते, तसे नहीं देत. भाऊ तुम दिखाओ तो सही, दिखाओ ना तुम कैसा. मैं देखो ना कैसा है तो जलवा. एक लात में कैसा मोड़ता मैं उसको बीच में से. दिखाओ सिर्फ उसका घर दिखाओ. आला ना बापा पहिले चला चला दाखव तुम. घंटे सहा जागो कोणच करून राहिला गावामध्ये. पागल तो पागल का हा मा सोळेल नातानं मा डोकसं खाणं लावला. निक्कय भामट्यासारखा काय याच्या त्याच्या मागं फिरते. त्या नामदेवच्या मागं काय माहिती त्याने काय देते बाबूराव त्याच्या हाती. हा नामदेव उठला सुटला की नामदेव, उठला सुटला की नामदेव नामदेव नामदेव. आणि आता जर लुच्च्याचं लगन राहिलं सांगा. आता लोकांनी मागे असा भामट्यासारखा फिरीत हा तर लगन होईन काय त्याचं सांगा ना. होईन काय. पण गडी ऐकतच नाही ना बाबा. बोकांटीस सांगू माझा जीवाचा खलबत्ता झाला बापा मनात आले. पण गडी ऐकत नाही. बोकांटी याच्या त्याच्या मागं. हा काय गुल्ल्या भेटते झाले खायले काय माहीत गाजर काय बापा. कसंच करू मी. हा आपला जीव तुटते. जेवण लेकरूया लगन झालं पाहिजे. असं जर मोकाडा फिरला तर लगन होईन काय. जाऊ दे बापा रघु काय विचार करतो. काय करतो विचार. अरे काय बुडबा नातू कुठे गेला तुमचा. मा नातू गेला मसनात. काऊन काय काम होतं. अरे बुडबा जरा लक्ष ठेवा नाता बा. इकडे तिकडे फिरते ना नुसता मोकाड्यासारखा. नुसतं बोकांटेच बा. कोण पोरगी दिन त्याला सांगा ना. प्रश्न बुडबा निक भंटेला सारखा फिरते व्हायचे नाही. मग तर नामदेवच्या घरी काय असते काय माहित बा त्याला. उठला सुटला की त्याच्याच घरी जाते. काय चमून मोठा खाऊ घातला काय माहित त्याला. काय देते हो नामदेव तुमच्या नाताले असं. हा नाताले का नामदेव काय लाल जरच गाजर देते हाती. हा म्हणून उठला सुटला की त्याच्याच घरी जाते तो. आहो ऐकूतच नाही भाऊ तो पोऱ्या. काय करू. हा माझा जीव तसा कावला गड्या. त्या भामट्याला सांगू आता काय करावं मी. ऐकतच नाही तो पोऱ्या. अरे बुढेबा तुमच्या नाताले वेळेवर आवरा. नाही तर लोक म्हणतील यायचे त्याच्या मागे फिरतील आले काय पोरी यार लुच्चे आले. असा विषय होईन ना. लगन राहीन त्याचं रणखा राहीन तर मुंजा. बाबा बबन मला सारं समजते रे बाबा. पण आता काय करू. तो ऐकतच नाही ना भामटा. त्याला सवय लागेला याच्या त्याच्या मागं फिरायची. हो गाडी बाई झाली. गाडीवर बसला की चालला. आपल्या म्हटलं जर असं काय ऐकत नाही भाऊ तू. हे बुढेबा तुमच्या म्हटलं ऐकत नाही की नाही. याच्या त्याच्या गाडीवर जातील बसून. मग त्याला घरीच नका येऊ देऊन तुम्ही. घरी काय पाय ठेवू देता हराम खोरायला झाले. येऊ नको म्हणा. चाल त्याच्याच घरी राह. त्याच्याच घरी खाय. अटी काय तर खाऊ घालू का म्हणा तुला डांगऱ्या. तुम्ही त्याला जरासं कावरून धरत नाही. तुम्ही कसं आले की गोड बोलते तर तुमच्यासोबत झालं. हो गड्या आता तसंच करतो. सायच्याला घरी येऊच देत नाही. भाकरच देत नाही ना. अटी येऊच नको. भाकरच नाही अटी चाल निघ उठून तिकडेच खाय त्याच्या घरी. आणि तिकडेच काय शिकव त्याच्या घरी जप तू काय तर. हा पाय तू त्याच्या जो काय तर. त्याला आता घरी जरी पायच नाही ठेवते सायच्याला मनात आले. बुढेबा असं केल्याशिवाय बसणार नाही. आता त्या नामदेवनं तर तुमचा नातू साला गडीच ठेवला तर सगळे पैसे देते की नाही काय माहिती त्याले. मागच फिरवते. आणि तुमच्या नाताली ना बाई ते शांताबाई बरोबर मागून चोप पडते जराशी. बाबू 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 काचा बाबूले काय फुकट ढोकरून घेतात ते. बा ते सारं समजते मुले. हात फिरू बाबू करू मानाचा ढोकरून घेऊन राहिले. ते फोकट फाकट मला माहित आहे ना. रुपये आणत नाही ना हा पोरा घरी. रुपयाने आणत ना. वजाराला पैसे मागले देत नाही तो. म्हणून म्हणतो बुढबा तुम्ही कसं तो घरी आला की नाही त्याला घरी काही देतच मग आला. ना भाकर ना भाजी ना काय चाल निघ म्हणा आठवून. त्याला तुम्ही 2-4 खेप काढून दिला की बरोबर लाईनवरती तो. नाहीतर बस नाहीतर तुम्हाला कसं जिंदगी भर मग यायचा. त्याचं काही लग्न होत नाही. मग तो नाम्या काही लग्न होऊ देत नाही त्याचं. त्याला माहिती याचं लग्न झालं की हा गुतला की मग त्याला फुकट ढोकऱ्याला कोणी माणूस सापडणार नाही वावरात नाही आली. हो बुढबा नामदेवचा तोच प्लॅन आहे. नामदेव कसं तुमच्या नाता लग्न नाही करू देत. लग्न झालं की माणूस कसं जात नाही कोणा घरी दारी कमायची पडते माणसाले. म्हणून त्या विषय नामदेवला कसं फुकटचे लोक पाहिजे ढोकऱ्याले तुमचा नातू ढोकरू देते त्याला. हो ना गडे. हो आता याला अक्कल नाही तर काय करू. पण आता तुम्ही म्हणता त्याला घरी नाही द्यायचं येऊच देत नाही मी लुच्च्याले. हा पाहतो आता तो कसा येते आणि कसा नाचते अटी जा पाहतो आता पहा तुम्ही बजेट कसं आहे त्याचा. हो बुढे बापा बा आमचं कसं सांगणं काय बाबा कसं आपलं कसं तुमचे आपले संबंध म्हणून सांगितलं. हा चला मग बुढे भाई येतो मग आम्ही. हो या गडे हो या. कसा दिला बुडा चार्जिंग करून आता ये रे म्हणा तू घरी. कसा बुडा तो गांडीवर रट्टे मारते आता. नाही हराम करतो आपल्याला बोलला ना त्याचा बदला तर घेतला जाईल ना भाऊ. बदला घेतल्या थोडे राहणार. आता ये म्हणा दगड्याला घरी. कसं आहे दणका जा म्हणा तू. पुरा बोगस निघला रे. पुरा बोगस निघला. काहीच कामाचा नाही निघला. साला बोगस आहे पोऱ्या. याची त्याच्या मागं फिरते. आता ये रे म्हणा तू घरी ये फक्त. सांगतो तुला काय याचा. हा लहानपणीचं म्हणा तू काही ऐकत नाही म्हटलं. आता तुला घरीच नाही देत ना साया घरीच नाही येऊ दे तुले. हा पाहतो आता कसा आहे. हा ये तू म्हणा घरी. शिवलाल भाऊ अरे या ना इकडे. तुमच्या घरी पाहुणे आले ना राजा. या ना. घरी कोणता पाहुणा आणला बाबा या गोंठ्यानं रे. आता कोणीच येत नाही माझ्या घरी. कोण आहे
कोणा रे, कोणा गावच्यात पाहुणे? आता काय घरातूनच झिलप्या झाडसा आणि आणा बाहेर आणा. हं? या इकडे. हो घरातून आला की नाही अशी फायरिंग सुरू करा की बस. हो याले कसं याले फायरिंग केल्याशिवाय पैसे देत नाही बरं. हां याले कसं साधा लागते चांगला. हा भाऊ येऊ तर द्या त्याले लुच्च्याले, मग सांगतो त्याला कसं आहे तर साजन आम्हाला फसवलं. अरे बापा हे बोवारे आले का रे बापा, शेणखता आले. आज सायजन गंठ्यान डायरेक्ट माझं घरी आणले रे लुच्च्यानं. यानं अगोपणा केला सायजानं, आणि दुसऱ्यानं कोण घर नसतं दाखवलं. काय शिवलाल भाऊ एवढे महत्वाचे मेन पाहुणे तुमच्या घरी आले आणि तुम्ही घरात बसून राहिले, आवाज देऊन राहिले तर कोण्या गावचे आहेत काय झिलप्या झाडे कामं करता राजा. हा? काय तर निपटा यायचं काय आहे तर. हा हा काय आहे तर मी निपटतो, तू जाय होय घरी. जाय तू जाय, मी पाहतो यायचं काय आहे तर. जाय घरी. हा अरे मा देखत जे काही होईन ते करा, मा देखत करा. हा घरी जा, घरी जा, काय घरी जा, घरी नाही जा घरी. हा मा देखत जे काय होईन ते. नाही रे भाऊ जाय ना आता, मा घरी पाहुणे आणून दिले ना तुला, मी यायची चहा पाणी करतो सार. आता कामचा गोप्पा ऐकतं काय ठीक. हा जाय म्हण घरी जाय ना, तू काम कर ना, हगवपणा करत राहायचा का तू. ए शिवलाल भाई हे आदमी को काय डांट रहा तू. हा पैसा दे हमारे, पैसा काम है साले. हाँ शेनखुद लेता और पैसा नहीं देता, ताली नहीं है, ढमूक नहीं है. हाँ चूतिया बना रह गया तुमको. हाँ साले काय को लेता पहिले, पैसा नहीं तेरे पास तो. टोपी वाल्या पद्धतशीर बोल, गावात आहे तू माया घरी यास. येऊन दादागिरी करतो का रे. शिवलाल भाऊ त्या माणसाला काय म्हणून राहिलं गरीब माणूस. त्याचं शेणखत घेतलं पैसे देऊन नाही राहिला आणि त्याच्यावरच दादागिरी करतं का रे. लुच्चेपणा तर आपण करतो ले का. साऱ्या गावाचा समजायला पाहिजे आपल्याला. बिराण्या गावचा माणूस आपण त्याचं शेणखत घेऊन राहिलो, पैसे द्यावा ना त्याचे. दानत नाही तर घेता का आले. मी म्हणतो तू काले अगोपणा करून राहिला, तू काम करणं व्हाय ना घरी. तू आमचं आम्ही निपटून घेऊ काय आहे तर. तू काय छानपणा करून राहिला, यांना देणं मधामंदी आठाने पडेल काय डोकसत नाही तुले. शिवलाल भाऊ त्या माणसाला नका बोलू ना तुम्ही, आमच्याशी बोला ना. काय आहे तर गरीब माणूस आहे, त्याला काल पागल गिगल करून राहिले. हा खरंच ना तुमची दानत नाही तर मग घेता काले तुम्ही. 87 रुपयानं आपला सौदा व्हायला, माझ्या 10 आल्याचे 70,000 रुपये द्या आम्हाला तुम्ही. हा द्या लवकर, काळा लवकर आणा पैसे. ते शेणखत न्या की नका आम्हाला काही घेऊन देणं. मी नेत नाही असं नाही ना, नेतो ना. फक्त मला टाली भेटू द्या तुम्ही. रिकामी टाली झाली की झालं. मागचा 6.5च्या मामभावाची टाली आहे. हा मला ते फुकट भेटून राहिलं, डिझेलवर ट्रॅक्टर भेटून राहिलं, असा विषय आहे ना. मी ते ट्रॅक्टर आणणार नाही, मग 1000 रुपये टाली ना व्हायला पुरत नाही ना ते, असा विषय आहे ना. फुकट जमते ना माय. महिनाभर काढा तुम्ही, महिनाभर सामान. मैं क्या बोल रहा तू शेनकप कभी भी ला तू शिवलाल भाई. अपना वो नहीं है लेकिन वो पैसा तो दे दे तो. हमारा 70 रुपये टाली नया पैसा दे दे तो. मेरा 25 टाली है, 25 टाली को पैसे दे दे तो. तेरा तू कुछ भी कर ले, मेरे को क्या कोई लेन देन नहीं है उसका. पैसे बी दिले असते म्या. आता तुझ्या 25 टाली यायच्या 10 टाल्या, मग 30 म्या भरा 9 भरा. हा तुझ्या 25चे आहे तर 20च भरा. मग माया वरचे पैसे हा तुम्ही देसान की देसान याची काय गॅरंटी आहे, काय गॅरंटी आहे. म्हणून म्हणतो मी कसं आपण आता मोजूनच करू ना. मी टाली भरली, जशी एक टाली भरली की त्याचे पैसे, एक टाली भरली की त्याचे पैसे, टालीप्रमाणे पैसे देतो ना मी तुम्हाला. तट्टी देतो नगद पैसा. पण कसा थोडासा टाइम लागेल. कसं मग ट्रॅक्टर यायचं बाकी आहे. अरे भाऊ त्या गावातला माणूस आमच्या गावात खपाल शेणखत नेऊन राहिला टाल्या भरून. तुला आम्हाला त्या माणसाला देऊ दिलं नाही. चांगला वरत आहे सौदा केला 87 रुपयानं तुला. आम्हाला फसवलं की नाही मग तुला. एकदम पैसे देऊन नाही राहिला, आम्हाला अटकून ठेवलं तुला. भाऊ तुम्हाला पहिले सांगितलं मी यायला दणके पाहिजे, तसा बोसर नाही जात. हा तू चुप राह रे घंट्या, चोबरू नको मनामध्ये. चला मग मित्र, गुरु बघा आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. चला मग चला.